6 डिसेंबर म्हणजेच विश्वरत्न भारतरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. यांच्या मी जीवनावर आलो एवढे मी माझे 2-3 शब्द सांगतो, ते तुम्ही शांतपणाने ऐकून घ्या ही मी आशा बाळगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी असे होते. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते. त्यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा दिवस संदेश दिला. आले की ती गेले की उडून गेला, भरारा आणि संपणार नाही माझ्या भीमाचा दरार. भीमाचा आयुष्य केले लढण्यात, प्रत्येकाचा विचार करण्यात, त्या देशाला समते करण्यात, प्रत्येकाला भारतीय म्हणून घडविण्यात. नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञानदेवाला, नमन अशा बाबासाहेबांना. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज 6 डिसेंबर म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानाचे अथांग सागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. यानिमित्त आपण इथे जमलो. सर्वप्रथम या महामानवास माझे प्रियास्वामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. डॉक्टर बाबासाहेबांनी दलितांची स्थिती सुधारण्यासाठी व अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी जीवनाला खूप परिश्रम घेतले. डॉक्टर बाबासाहेब शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्यांनी असा दिव्य संदेश दिला. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो पिईल तो बुरबुरल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरीब, दलित, शोषित यांच्या अधिकारासाठी जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दिल्ली येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले. या दिवशी लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबई येथे चैत्यभूमीवरती येतात व बाबासाहेबांना अभिवादन करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोक बोधिसत्व मानतात, गुरु मानतात व म्हणून त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा शब्द वापरण्यात आला. अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. सहा डिसेंबर आपण दिन साजरा करीत आहोत. महापरिनिर्वाण दिन आपण साजरा करीत आहोत. सर्व गुरुजनांना मी हार्दिक शुभेच्छा. इतक्यात मी माझे 2 शब्द सांगतो.